नमस्कार मित्रांनो. ज्याने शांतपणे संघर्ष केलेला आहे, त्याला यशाची किंमत नेमकी माहीत असते. मकर राशीसाठी मे जो महिना आहे, तो अशाच प्रकारचा अनुभव आपल्यासाठी घेऊन आलेला आहे. हा महिना नेहमीसारखाच एक महिना नाही, तर हा तुमच्या संघर्षाचा शेवट आहे आणि अर्थातच यशाची सुरुवात. गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही जे काही अनुभवलं, ते सोपं नक्कीच नव्हतं. काही गोष्टी ज्या सुरुवातीला खूप चांगल्या वाटल्या, त्यानंतर प्रलोभन ठरल्या. काही निर्णय जे योग्य वाटले त्यांनीच तुम्हाला त्रास दिला आणि त्या सगळ्यात तुम्ही शांतपणे हे सर्व सहन केलं. मकर राशीचा माणूस हा एक गोष्ट कधीच करत नाही. ती म्हणजे तो कधीच हार मानत नाही. तो बोलत नाही. तो दाखवतही नाही, पण तो चालत राहतो निरंतर. आणि आता तो चालत असलेला एक महत्त्वाचा टप्पा मे महिन्यात येत आहे. तो म्हणजे तुमच्या त्रासाचा हा शेवटचा महिना आहे. कारण गुरुचं षष्ठ स्थानातील भ्रमण आता संपतंय आणि त्यानंतर सुरू होणारा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. या महिन्याची सुरुवात पाहिली तर तुमच्यावर कामाचा थोडासा ताण वाढलेला असेल. कामाचा लोड वाढलेला असेल. कदाचित गेल्या 10-15 दिवसातही तुम्ही हे अनुभवलेलं असेल. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. हा ताण काही निगेटिव्ह नाहीये. हा जो स्ट्रेस आहे, हे जे टेन्शन आहे, हे तुम्हाला पुढे नेणार आहे. अर्थातच मकर राशीचा स्वभाव म्हणजे कष्ट, शिस्त आणि सातत्य. आणि या महिन्यात तुमचा हा स्वभाव संपूर्णपणे ठळकपणे दिसून येणार आहे. तुम्ही बोलणार आहात कमी, पण तुमचं काम जास्त बोलणार आहे. तुमची कृतीच तुमचं बोलणं ठरणार आहे. या महिन्यात तुम्ही हाती घेतलेली कामं पूर्ण करून दाखवाल. आधी अडकलेली कामं हळूहळू मार्गी लागतील. ज्या गोष्टी थांबल्यासारख्या वाटल्या होत्या, त्या पुन्हा सुरू होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःला जाणवेल, की हो, आत्ता गोष्टी बदलत आहेत. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही ॲक्टिव्ह असाल, काम करत राहाल. पण स्वतःकडे सुद्धा थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण मकर राशीचा माणूस हा कामात इतका गुंततो, की शरीर नेमकं काय सांगतंय याकडे त्याचं साफ दुर्लक्ष होतं. म्हणून या काळात थोडी काळजी घ्या. आर्थिक बाबतीत हा महिना तुमच्यासाठी उत्तमच असणार आहे. पहिल्या पंधरवड्यात तुम्हाला काही चांगले अनुभव मिळतील. आधी केलेल्या कामाचे पैसे मिळतील. अडकलेली कामं पूर्ण होतील आणि आर्थिक स्थैर्य जाणवायला लागेल. गेल्या महिन्यात तुम्हाला वाटलं असेल की गोष्टी हाताबाहेर जात आहेत. पण प्रत्यक्षात काही टोक वगैरे गाठलं जाणार नाही. आणि आता गोष्टी तुमच्याच बाजूने फिरणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर पहिल्या 15 दिवसात काही चांगले फायदे नक्की मिळतील. पण त्यानंतर मात्र रिस्क घेणं टाळा. गृहसौख्याच्या बाबतीत हा महिना आनंद देणारा ठरणार आहे. घराशी संबंधित काही मोठ्या गोष्टी या महिन्यात पूर्ण होऊ शकतील. नवीन घर घेणं, घराचा ताबा मिळणं किंवा घरात काही मोठे बदल करणं, या सर्व गोष्टी पहिल्या 15 घडू शकतात. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. तुम्हाला एक इमोशनल सपोर्ट मिळेल, जो या काळात खूपच महत्त्वाचा आहे. नातेसंबंधाच्या बाबतीतही हा महिना पॉझिटिव्ह आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमचं नातं स्टेबल राहील. एकमेकांमध्ये समज वाढेल आणि जर तुम्हाला नवीन रिलेशनशिप सुरू करायचं असेल, तरी सुद्धा हा योग्य काळ आहे. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत तर हा महिना खूपच उत्तम असणार आहे. तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं नातं मजबूत आणि समजूतदारपणाचं असेल. तुम्ही एकमेकांना सपोर्ट करा आणि एक बॅलन्स्ड रिलेशन तयार होईल. करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा महिना तुम्हाला उंचीवर नेणारा आहे. तुमच्या कामांचं कौतुक होईल. सहकाऱ्यांकडून मदत मिळेल आणि वरिष्ठाकडून सपोर्ट सुद्धा. अर्थातच नवीन संधी सुद्धा तुमच्या समोर येतील आणि तुम्ही त्या योग्य प्रकारे हाताळाल. एकंदरीतच पाहायचं झालं तर या महिन्यात तुम्हाला जाणवेल, की हो, आत्ता परिस्थिती सुधारते आहे.
हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये दिसून येईल. खरं तर याची सुरुवात गेल्या महिन्यापासूनच झाली होती आणि आता ती तुम्हाला स्पष्टपणे जाणवायला लागेल. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, 17 मे ते 22-23 मेच्या दरम्यान थोडी काळजी घ्या. या काळामध्ये रिलेशनशिपमध्ये ताण येऊ शकतो. छोट्या गोष्टी मोठ्या होऊ शकतात. म्हणून मौनम सर्वार्थ साधनम हा खरं तर तुमचा गुणधर्म सुद्धा आहे. तर या काळात मोठी रिस्क घेऊ नका. या महिन्यात 1 आणि 31 तारखेला पौर्णिमा आहे, 16 तारखेला अमावास्या सुद्धा आहे. या काळात मोठे निर्णय घेणं, कागदोपत्री व्यवहार हे टाळणं गरजेचं राहील. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा महिना तुमच्यासाठी संघर्षाकडून स्थैर्याकडे जाणार आहे. तुमची मेहनत, तुमची चिकाटी, तुमचं शांतपणे काम करत राहणं याचा परिणाम आता दिसावयास लागेल. ज्याने थांबून न राहता सतत निरंतर चाललं आहे, यश त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचतं. धन्यवाद.